अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीनं आपला गुन्हा कबूल केलाय। त्याला अटक करायला मुंबई पोलिसांना 3 दिवसांनंतर यश आलं। शनिवारी रात्री 2 वाजता ठाण्यातल्या कासारवडवलीतल्या लेबर कॅम्पमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या। त्याला पकडण्यासाठी 100 पेक्षा जास्त पोलिसांची कुमक गेली होती। पोलिसांची चाहूल लागताच आरोपी झाडीत लपून बसला। अखेर 7 तासांच्या सर्च ऑपरेशन नंतर आरोपीला पकडण्यात यश आलं। अटक केलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद शहजाद असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्याचं वय 30 वर्ष आहे। 50,000ची गरज होती आणि त्यासाठी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं त्यानं म्हटलंय। कोर्टामध्ये हजर करण्यात आल्यावर त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर पोलिसांनी केलेल्या विचारपूस दरम्यान आरोपीनं काय माहिती दिली आहे पाहूया। आरोपीचं शिक्षण 12वी पास एवढं आहे। नोकरीसाठी तो मुंबईत आला होता। तो बेरोजगार आहे, त्यामुळे बांगलादेशमध्ये परतण्याचं नियोजन सुद्धा करत होता। बांगलादेशमध्ये जाण्यासाठी 50,000ची आरोपीला गरज होती। सुरक्षा नसल्यामुळे सैफची इमारत आरोपीच्या निशाण्यावर आली। गीतांजली एक्सप्रेसनं कोलकाता आणि तिथून बांगलादेशमध्ये जाण्याचा त्याचा डाव होता। फरार होण्यापूर्वीच आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे। तर या आरोपीला नेमकी अटक कशी झाली तेही पाहूया। तर अटकेचा थरार कसा रंगला पहा। सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचं आता निष्पन्न झालेलं आहे। चोरीच्या उद्देशानंच तो सैफच्या घरी घुसला होता, ही बाब देखील आता स्पष्ट झाली आहे। हल्ल्यानंतर तो बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता। बांगलादेशमध्ये जाण्यासाठी अनेकांशी तो संपर्क देखील साधत होता। आरोपीच्या वरळीतल्या एका हॉटेलमध्ये सकाळी त्यानं नाश्ता केला आणि नाश्त्याचे पैसे जीपेद्वारे दिले। आरोपीने केलेल्या जीपे ट्रान्झॅक्शनमुळे पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला। हल्लेखोर ठाण्यातल्या एका 19 वर्षीय मुलाच्याही संपर्कात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। 19 वर्षांच्या या मुलाला पोलिसांनी गाठलं आणि त्यानंतर आरोपीचं लोकेशन ठाण्यामध्ये असल्याचं उघड झालं। ठाण्याच्या कासारवडवलीमधील कामगार वस्तीमध्ये पोलिसांनी धडक दिली। ठाणे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी रात्री या परिसरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं। सर्व कामगारांना बाहेर काढून पोलिसांनी त्यांचे मोबाईल देखील तपासले। सैफचा हल्लेखोर मोहम्मद शहजाद या प्रक्रियेमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकला। तर या सगळ्यावर सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये काय युक्तिवाद केलाय पाहूया। आरोपीला माहित होतं की या परिसरामध्ये सेलिब्रिटी राहतात। सुरक्षा असूनही घरात घुसणं हा प्लॅनिंगचाच भाग होता। यात आंतरराष्ट्रीय कट आहे का याचा तपास करायचा आहे। आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची चाचणी करणंही गरजेचं आहे। हल्ल्यावेळी आरोपीच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे उडाले आणि त्यासाठी त्याचे कपडे जप्त करायचे आहेत। तर आरोपीच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय तेही बघूया। आरोपीवर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचं आरोपीचे वकील म्हणतात। पीडित सेलिब्रिटी असल्यामुळे या प्रकरणाला इतकं महत्त्व दिलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।